राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे पुंडरी अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सब संतान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय। साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन ते राखावे बांधून कामने वाटे तरी एवढा एक करेल मग सर्व सुखाची पात्र होईल हे प्रतिज्ञ उत्तर माझे वर आहे का? काय सांगितलं ज्ञानेश्वर श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं ना. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणतात तुम्ही श्रोते माझ्याकडे लक्ष लावून ऐका. कसं लक्ष लावून? जैसे शारदीचे चंद्रकले माझेनी अमृत कन कोवळे अनुभवावी ही कथा अति हळूवार सांगा. माझ्याकडे राह म्हणजे तू तुझ्या सुखाला पात्र होशील. मग आता देव कुठे सांगितले आपल्याला? आपल्या हृदयामध्ये देव आहे बरं का. सुख कुठे आहे? आपल्याच जवळ आहे. पण आपण कुठे भटकतो? जरी सुखाला पात्र झाले तुम्ही तरी आपली भटकंती थांबत नाही. मग कधी कळायचं आपल्याला? कधी कळायचं? आपण इतकी वर्ष झाले पण आपल्याला सुखाची व्याख्या कळालीच नाही बरं का. सुखाची व्याख्या कळाली असती तर आपण इकडे तिकडे भटकत राहिलो नसतो. बाबांनी आपल्याला आपल्या जवळच सुख दाखवलं, लांबचं नाही. ते सुखाला पात्र झालोत का? प्रत्येक जणाने आपला पेपर आपलं तपासून घ्या. आपण जर आपल्या सुखाला पात्र झालो असेल तर याला त्याचं नावच नाही ठेवणार. ज्ञानेश्वर महाराजांनी कुठला संसार केला? जन्माला येणं आणि जाणं बरं का. या नावे संसार आपण प्रपंचाला पकडून बसलेलो आहोत. म्हणून आपल्याला असं वाटते हा असं का बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांनी संतांनी शिव्या दिल्या बरं का. जेवढे संत होऊन गेले त्यांनी शिव्या दिल्या. प्रत्येक याच्यात बघा तुम्ही शास्त्रामध्ये बघा संतांनी शिव्या दिल्या की नाही. नसतील दिल्या शिव्या ना
श्रीपादाची पोरगीच नाही. वाचा व्यवस्थित. का शिव्या दिल्या? तात्काळ शिव्या दिलेल्या आहेत. कारण आपलेच माणसं आपली वाट लावून ठेवतात बरं का. पण आपण तुमची अवस्था जर झाली, अष्टसात्विक भाव ज्याचे झाले त्यालाच कळायला परमार्थ, आणि ज्याचा झालेला नाहीये त्याला परमार्थ कळालाच नाही. मग त्याला असं वाटतं मला शिव्या देतो. अरे तुला नाही देत, तुझ्यामध्ये काय कमी असेल तर तुला लागेल. तुझ्यामध्ये काय कमी असेल, तुझे भाव जागृत झाले का? जागृत झाले असेल तर बरोबर आहे, नसतील झाले तर तुझ्या जीवाला लागणार. कोणी पण असू दे, तिथे कोणी असू दे. मग आपल्याला का कळत नाही संतांची भाषा? संतांची भाषा कळायला मला तरी वाटतं आपला मेंदू वजनदार पाहिजे. वजनदार असलं ना ते समजायला साफ पाहिजे, साफ सुथरा. कारण तुम्हाला जे नाम दिलं ते कशासाठी दिलं? तुमची भ्रांती घालवण्यासाठी दिलेलं आहे. पण आपली भ्रांती कधी जाणार? कधी घालणार आपल्याला? आपल्याला कधी कळणार? कालची मंगळवारची पोरं बघा कशी बोलायला लागली, कशी बोलायला लागली. त्यांचा भाव कसा जागृत झाला. मग आपल्याला का करावं नाही? प्रणाम आहे तुमच्या पुढे. नतमस्तक होतं तुमच्या पुढे. खरोखर तुमच्या आई वडिलांना धन्यता द्यावी तितकी कमीच आहे. कारण तुम्ही अशी पोरं जन्माला आली त्या आई वडिलांच्या, नाही सांगू शकत. काय वर्णू आता न पुढे वाढी मस्तकाच्या नाही वर्णन करू शकत. आणि तुम्ही नावं ठेवता त्यांना, नका ठेवू नावं. तुम्ही का समजून घेत नाही? का संतांची भाषा कळत नाही तुम्हाला? तुमच्या जवळ आहे ना देव. देव कुठे गेलाय? काळ्या पाण्यावर गेलाय का? देव जवळच आहे. तुमचा भाव प्रकट व्हायला पाहिजे. तुमचा भाव का प्रकट होत नाही? का होत नाही भाव प्रकट? का अष्टसात्विक भाव नाही होत तुमचे? त्याच्या पुढे आहे बरं का. ते झालेच पाहिजे. ते झाले नाही तर नाही. तुमची तुका म्हणे ऐसे झाले वाचून या, मुक्ता ऐसे झाले वाचून या, परमार्थ क्षीण वाटत. परमार्थ क्षीण वाटे. मग तो साधक असू द्या, नाही तर कोणी असू द्या, बाप असू द्या, मुलगा असू द्या, कोणी असू द्या, तो क्षीणच आहे शरीराचा. मला होत नव्हतं बरं का. पहिला झालं ज्या वेळेला अनुग्रह घ्यायला गेले तर महाराजांनी जे आहे आपले साक्षी आहे. ज्या वेळेला अनुग्रह घ्यायला गेली बसवली नानांनी, बसल्याबरोबर माळ हातात घेतली, इकडून चालू झालं. झालं की नाही झालं? आधीच कृपा होते. मला तर वाटतं आपलं जन्माला यायच्या आधीच कृपा आहे. आईच्या गर्भामध्येच कृपा आहे आपल्याला, आणि आपल्या कुटुंबावर खूप कृपा आहे. विशेष विशेष असे आहे, सांगता नाही येणार शब्दामध्ये, मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबांना, एवढं प्रेम दिलंय रामदास बाबांना, एवढं प्रेम दिलंय नारायण बाबांना, एवढं प्रेम दिलंय रोहिदास बाबांना, एवढं प्रेम दिलंय नाना बाबांना. नाना बाबाची कृपा विशेष बरं का आपल्या कुटुंबावर. आपल्या कुटुंबावर विशेष कृपा. प्रत्येक जीवावर हे ज्याचं त्यांनी ठरवावं ना. हे माझा अनुभव सांगते. कारण तुकाराम महाराज म्हणतात ना, बाबा म्हणायचे, तुका म्हणे, नाथा म्हणे, नका त्या गधड्या तू काय म्हणे? नागद्या
तू काय काय म्हणे? तुझा अनुभव सांग, तुझा अनुभव सांग. तुझा अनुभव नाही सांगा. तू प्रपंचाच्या गोष्टी मानतो जिथे काही कामाच्या नाहीये, काही कामाच्या नाहीत बरं प्रपंचाच्या गोष्टी. तुझा अनुभव सांगा. अरे कौशल्य मातेची अवस्था झाली, पण तिलाही नावं ठेवत होते. तिलाही दशरथ महाराजांना नाही समजलं ना, नाही समजलं. तिच्या अवस्था झाल्याबरोबर वशिष्ठ महाराज बरं का, त्यांना तिला पाहून त्यांचीही अवस्था. मग आपली कधी होणार, होणार कधी आपली? गेले आता मसनात गेली आपली बरं का, अर्धी लाकडे गेली का पूर्णच बोलूया. कोण देईन येईल पैसा नाही आहे देवाचा भरोसा. कधी करायचं? आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा. सकाळ आयुष्य चाललं आता, आयुष्य चाललं आता. आता तरी सकाळच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. कुठेतरी कचरा आहे, कुठेतरी कचरा आहे. म्हणून आपल्याला कळत नाही संतांची भाषा. अष्टासात्विक भाव ज्याचे झाले त्यालाच कळणार संतांची भाषा. छातीत ठोकपणे सांगते बरं का, खोटं नाहीये, खरे. ज्याला झाले त्यालाच विचारा. माझी अवस्था बरं का सांगते तुम्हाला एक अनुभव. ज्या वेळेला गुरुपौर्णिमेला बाबा यायचे आपले, कुठे बावन चालला, त्यावेळेची गोष्ट सांगते. प्रत्येक जण यायचा, आईला मिठी मारायचा, रडत यायचे, दरवाजातूनच रडत यायचे. बाबांना पाहिलं तर यांचे डोळ्याला पाणी यायचं. मी म्हटलं की असं का होतं, हे असं काय वेळेसाठी रडत येतात. भगवंताजवळ प्रार्थना केली, श्रीपाद बाबांजवळ प्रार्थना केली. बाबा हे जे काय होतं ना, हे मला का होत नाही, मलाही व्हायला पाहिजे. हे अन्न होते मग मला का होत नाही, मी पण तुमचीच मुलगी आहे ना, मी तेच नाम घेतलेलं आहे, मग मला का होत नाही. असं बोलल्याबरोबर काळा डोळ्याला पाणी आलं. तेव्हा समजलं याचसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गौरवा. कोणता दिवस? काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात, चित्त पांडुरंगा झुरत होती बरं का. तुकाराम महाराज पण झुरत होते. तेव्हा जेव्हा झालं त्यांना, तेव्हा त्यांना आता निश्चिंतेने पावलं विसावा, आता निश्चिंतेने पावलं विसावा, कुंडलीय धावा कृष्णाची. मग काय राहिलं तुमचं आता? आणि त्याच्या पुढे मग भक्तिभाव आहे. भक्तिभाव व्हायला पाहिजे ना, कधीही होतो, कधीही होतो. बाबा म्हणतात ना आपले, शयनी आसनी शयनी, पुढे काय? हरीचे चिंतन एका जनार्दनी हरीचे कीर्तन आसनी शयनी धन्य जगी तोची एक होते बरं का. कारण तुकाराम महाराज झाले, आपले नामदेव कथा झाली, तुकाराम कथा झाली. हे कशासाठी आहे? वाचायसाठी नुसतं, आणि आवडचा प्रपंचाचा अर्थ लावायचा त्याला. तुम्हाला काय सांगितलेलं आहे? एक तरी होवी अनुभवावी. अनुभव आला का? अनुभव आला का त्या गोष्टीचा? जे जे त्याच्यामध्ये आहे त्याचा अनुभव आला पाहिजे. येतोय आम्हाला, आम्हाला येतोय. कुठेही होतंय अवस्था, कुठेही भाव प्रकट होतो की नाही? सगळ्यांचं होतोय बरं का, सगळ्यांचा होतोय. नीट लक्ष द्या. कारण तरी अवधान ऐकले तिचे मागे सर्व सुखाची पात्र होईचे. प्रतिज्ञा घेऊन सांगितलेलं आहे की नीट ऐका. माझ्याकडे कान
जन्माला येणं आणि मरणं हा संसार सांगितलेला आहे. हा संसार तुमचा सुफळ केला की नाही? का अजून शंका आहे? अशी काही जणांना शंका. ते तेव्हा होत, आता नाही. तेव्हाही चंद्र सूर्य होते ना, आता नाही आहे. काहीतरी आपलं बरोबरच राहायचं. मनाला येईल ते आपल्या मनाचा परमार्थ आहे का? तुमच्या चित्तामध्ये बसला बरोबर, आमच्या बसला. आमच्या लहान मुलांना जरी विचारलं ना तरी देव कोण आहे ना? हा देव आमचा श्रीमंत देव आहे. हात मारल्याबरोबर हजर राहणार, हात मारल्याबरोबर हजर. नंदेकडे गेलेलो, अनुभव सांगते लहान मुलांचा सुद्धा तुम्हाला. मी मोदक बनवत होते, गणपतीला गेलेली होती आणि श्रीषा त्या देवाला जाऊन आली बरं का. एवढा त्यांनी त्यांच्यामध्ये बरोबर बसून घेतलेला आहे. मग आपल्याला का कळावं नाही? गेल्याबरोबर बोलते आई मी मोदक बनवते. आई आपला देव नाही याच्यात. कुठला देव नाहीये? कुठला देव पाहिजे? अरे श्रीपद बाबा नाहीये आपले, रामदास बाबा नाहीये आपले. किती भ्रमिष्ठ माणसं आहेत बघा. सगळ्या देवांना पुजतील, पण संतांनी जो तुम्हाला ठेवा दिलेला आहे त्याच्यासाठी काहीच नाहीये, काहीच नाही. तो नको देव. आम्हाला अंगात येऊ द्या ते चालेल, अंगात आलेला चालेल, पण भगवंत अंगात आलेला नको आहे. अरे तुझ्या जवळच आहे तो, फक्त आठवण करून देतात संत. मग प्रकट होतो तो. मग प्रकट झाल्यावर मग ते अवस्था आहे ना. मग का कळत नाही आपल्याला? का बसत नाही ध्यानाला? ध्यानाला बसा. जे सांगतात नेहमी बरं का, ध्यानाला बसा. पण आपण ध्यानाला बसत नाही आणि आपली अवस्था काय करून घेत नाही. कसं होणार आहे? कधीतरी यायचं कार्यक्रमाचा काय यायचं. आष्टा सात्विक भाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये पुढे जाणार, हे मात्र निश्चित आहे बरं का. आपल्याला कळायला पाहिजे, कळायला पाहिजे आपण काय बोलतो, काय बरोबर करतो. नुसतं वाचिक ज्ञान नकोय. नाम धर्माचा पण झाला, वाचिक ज्ञान नकोच आहे. अनुभव घ्या, स्वतः अनुभव घ्या. प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला भाव तुमचा प्रकट व्हायला पाहिजे. लागलीच धावत येतो तो धारे बिरे आकाशी चित्त तिच्या पिलापाशी. भगवंताचं आपलं चित्त कुठं असतं? आपल्या मुलाजवळ असतं बरं का. का नाही धावत येणार? मग तुम्हाला असे प्रश्न नाही पडणार. त्यांनी शिव्या दिल्या, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. तुम्ही अनुभव घ्या, अनुभव घ्या. लागली तुमच्यासाठी पण धावत येणार. काय कुठे चालवले जाते? रानात. बाळ कुठे असतं तिचं? गोट्यात. गोट्यात असतं. काय ते? ताने वस्त्र घरी, ताने वस्त्र घरी, बांधिलेसे दावा, तया हृदयी धावा माऊलीचा. काय आहे? तैसे माझं नाही, तैसे माझे मना करियो तुझे आस. चरण रात्र दिवस. तसं तुम्हाला नाही वाटत का? आले की आली ना घरात पेश येईपर्यंत पाचते ती. पेश येईपर्यंत तोड नका. आई रानात गेल्यावर आईला तिथे कळतं, मग तुम्हाला नाही कळणार का? तुम्हाला का कळत नाही विषय? म्हणजे आपला विषय नारायण झालेला नाहीये. आपला विषय नारायण झालेला नाही. आपलं मन इकडे तिकडे भटकत राहतो. करू नये ते करतो. अनुभव घेऊन बोलते बरं का, डोळ्यांनी पाहून बोलते. नुसतंच नाही बरं इथून. ही नाराजी गाती सत्यच बोलणार. जोपर्यंत आपले भाव प्रकट होत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळणार नाही. त्यांनी उगाच सांगितले का तरी उदाहरण ऐकले तिचे का
आपलं लक्ष लागत नाही. आपण वरपांगानेच का भक्ती करायची? भक्ती आपली सांगितली आपल्या येणारा हात बघा जरा जीवा करा नवे माया बुद्धी दर्पणे ब्रह्म रवीची छाया ओंकार प्रणय उच्चार होय साचार तो हात बघ कैसा तो शब्द आवड नाही तो मी ऐसा. अरे आतमध्ये जा, शिर आतमध्ये शिरल्यावरच कळणार आहे. बघा ना त्यांनी पोरं कशी बोलायला लागली. हा कालची मंगळवारची पोरं काही नाही वाटतं आम्हाला आता शिकवतात. कशी बोलतात ती? अरे ती बरोबर बोलतात. त्यांनी ठसून घेतला, ठसून हृदयामध्ये श्रीपाद बाबांना संतांना दिनी रजनी आची धंदा गोविंदाचे पवाडे. आम्ही एक गाव आम्ही विठोबाचे नाम. त्याचं तेच चाललंय ना. काय चाललं आपलं? तेच चाललंय. बोलण्यापुरतं नाही, अनुभव सिद्ध बोलतात. वरपांगाने नाही बोलत ते. अनुभव सिद्ध बोलतात आणि जसा अनुभव घेतात तसे बोलतात ते. आतमध्ये जावं लागतं, आतमध्ये शिरावं लागतं आणि बुद्धीच्या आरशाने ते पाहावं लागतं. बुद्धी कशासाठी दिलेली आहे आपल्याला? हा चेहरा बघण्यासाठी दिलेला आहे नाही. आतला उभा पाहता लोचनी सुख झाले हो साधने. तुम्ही ज्या वेळेला आतमध्ये जाल बरं का, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक दिसेल. मग तुम्ही म्हणणार उभं पाहता लोचनी, तुमचं नव्हे भगवंताचं. बुद्धीला जरासा जोर द्या. बुद्धी पहा, बुद्धीच्या आशाने मग कळेल भगवंत काय ते. मग भटकणार नाही इकडे तिकडे. गंडीबाजीचा खेळ नाहीये हा. खरं बोलतं बरं का. राग आला तरी चालेल कोणाला, टोचरी मारायची नाही. टोचरीने एखादा चाललं ना सरळ रस्त्यात जाऊ द्या त्याला. तुम्हाला नाही जायचं तुम्ही नका जाऊ, नका जाऊ तुम्ही. पण जातोय त्याला तरी अडवू नका. संतांनी काय काय शिव्या दिल्या, काय शिव्या दिल्या संतांनी. आपली मुक्ताबाई एवढीशी होती, एवढीशी मुक्ताबाई होती, पण संत पदाला पोचली नव्हती. ही गोष्ट गावोगावी गेली, गावोगावी गेली बरं का. जनाबाई गावोगावी गेली की अमुक अमुक गावाला अमुक अमुक ठिकाणी अशी मुलगी आहे की संत पदाला पोचली. हे कोणाच्या कानावर गेलं? हे कबीर महाराजांच्या कानावर गेलं. कबीर महाराज पाहू दे कोण आहे ती. विचार केला त्यांनी, कशी आहे एवढी सगळे सांगतात अशी आहे तशी आहे. आता तुम्ही कसे बोलता? तुम्ही पोरं बोलता की नाही की बाबा मग कोणा तरी जातच कानावर असे असे बोलतात. लहान लहान पोरी अशी बोलायला लागली. संत कृपा, संतांची कृपा म्हणून बोलायला लागली. संत कृपा झाली, वाचा बोलायला लागली. संतांची कृपा झाल्यावर मग तुम्हाला कोणतीच गोष्ट करायची गरज नाहीये, कोणतीच गोष्ट करायची नाहीये. तुम्हाला दुधात सोय पण नाही कृपा झाल्यावर पण का. पण तशी कृपा व्हावी लागते, तशी कृपा व्हावी लागते. तशी माझी जनाबाई कबीर महाराज आले एक दिवस, पाहू दे मला कशी आहे ती मुलगी, कोण आहे ती. पाहिलं पण नव्हतं त्यांनी, कोण मुलगी आहे का कशी आहे ते पण नाही, किती मोठी आहे तेही नाही माहिती त्यांना. आल्याबरोबर पाहतो तर बापरे, इतर ही जनाबाई आहे. जनाबाई तर खूप शिव्या देते, घाण घाण शिव्या देत होती, घाण घाण. लक्षात घ्या, जे बोलायला लागल्यावर राग येतो आपल्याला, पण ते बरोबर बोलतात. फक्त विचार करायचा आपण का बोललो असा. आपलं चुकते, आपला राग येतं म्हणजे आपलं चुकते. संतांनी तुम्हाला तसंच केलं ना. संत ऐसे तात्काळ करके आपला जैसे. काय कमी
हलविला सूर्य चाले या हलविल्या या हलविल्या प्राण आले त्या जगाशी चालवित मीची एक विद्य सगळं काही माझ्या म्हणण्याप्रमाणे होतं मी करतो म्हणून बरं का भगवंत म्हणतात माझ्याशिवाय तुमच्या झाडाचा पान सुद्धा हलत नाही मग तरी आपल्या डोक्यात नाही यावं तरी आपल्या डोक्यात प्रकाश नाही पडत कधी पडायचा कधी पडायचा कशी माझी जनाबाई त्यांनी पाहिलं इथं घाणघाण शिवाय देते काय झालं हिला मला बघू दे तर खरं गेलंय जवळ काय झालं पोरी इतर छोटी एवढीशी पोरगी आहे आणि ही शिवाय देते अशी घाणघाण काय झालं का हिने बोलते माझ्या गौऱ्या गौरी चोरल्या कशावरून तुझ्या गौरी हिने चोरल्या दुसरी पण लोक आहेत तिथे त्यांनी चोरल्या असतील नाही हिनेच चोरल्या तिच्याच गौऱ्या माझ्या गौरी जवळ होत्या चालेल बद्दल चल आपण बघूया गेले आता तुझ्या गौरी कशा ओळखायच्या सगळ्या सारख्या दिसतात त्याने काय सांगितलं ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण निघेल ती गौरी माझी आणि मग काय एक लावली कानाला काय आलं नाही तेवढी तिच्याकडे दुसरी लावली आलं जनाबाईच्याकडे आशा करता 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 जेवढ्या जनाबाईच्या गौऱ्या होत्या तेवढ्या जनाबाईच्या जवळ गेल्या जवळ नतमस्तक झाले कबीर महाराज कबीर महाराज संत कबीर महाराज नतमस्तक झाले कधी कळायचं आपल्याला संतांची भाषा तरी अवधान आहे तिचे तुमचं अवधान आहे का मग आहे का अवधान असेल तर बरोबर आहे नसेल तर मग नाही कळणार संतांची भाषा नाही कळणार बरं का एक वेळ माझ्याकडे लक्ष लावा तुम्ही तुमच्या सुखाला पात्र व्हाल बाबांनी शिव्या दिल्या बाबा म्हणायचे तुम्हाला समजत नाही ना पण इतक्या वर्षी काय तुम्ही भान ठोकली का बाबा म्हणायचे बाबांना शिव्या दिला का कळत नाही तुला परमार्थ का नाही कळावं आपलं पूर्ण वय चाललंय आता त्या लहान मुलांना कळायला मग आपल्याला कधी कळणार परमार्थ काय तुम्हाला सोपं वाटलं का समजून घेतलं तर बाबा म्हणायचे समजून घेतलं तर सोपं अवघड नाही आणि समजून देणंही अवघड नाही बरं का पण आपल्याला समजायला पाहिजे आपल्याला समजायला पाहिजे नुसती संगत करून सुद्धा बरं का नुसती संगत पकडून सुद्धा तो ठिकाणावर येतो नवीन साधक अर्धा क्षण नाही का अर्धा क्षण संतांची संगत अर्धा क्षण करता येणे होय चित्ती मत कापा होय काय शांती मत कधी कळायचं मग आपल्याला कधी कळायचं आमदारकाला पण कळत नाही दुसरे जाऊ दे आत नाही ज्ञानी माणसाला नाही कळतो हे का म्हणतात रडतात अरे त्यांचा भाव प्रकट होतो तो भाव प्रकट होतो वेळ नाही लागली त्यांना रडायला खऱ्या संतांना शरण केलेला आहे बरं का खऱ्या संतांना आणि त्यांनी असा करा आमचा देवच श्रीपाद आमचा देव श्रीपाद बरं का कुठेही जा आमचा देव श्रीपाद आमच्या मुलांवरही तोच परिणाम झालेला आहे कुठला देव आहे आमचा श्रीपाद आहे कारण श्रीपाद बाबाच आम्हाला जास्त माहित आहे पण आपलं आहे आपण नको ते बघायला लागलेलो आहोत आपला देव टाकला
अंधेपणा करतोस का? आणि वरपांगाने बाता करतोस. बाता नाही मारायची इथून. आज्ञांची बाता मारतो. ज्ञानी नाही मारणार आणि माराव्या पण नाही. अनुभव सिद्ध बोल. तुला जर अनुभव आला ना ते मान. आपण नको ते करत बसलोय. नाही कळणार मग. नाही कळणार. फक्त बोलण्यापुरतं का देव माझ्याच आहे, श्रीपाद माझा आहे बोलण्यापुरतं. अहो त्याने तुमची दुनिया बदलली. त्याने बदलवली, त्याने बदलवली, त्याने बदलवली माझी जीवन धारा. श्रीपाद बाबा माझ्या काळजात. जय हो. बाबा माझ्या काळजात तुकडा. बाबा माझ्या काळजात तुकडा. रोहिदास बाबा माझ्या काळजात तुकडा. नाना बाबा माझ्या काळजात तुकडा. आतून बदल झाला. आतून आपलं का होत नाही? आपलं का होत नाही? आपल्याला काय प्रश्न पडतात? दुसरा बोलतोय ना तो खरं बोलतोय. खरं तुला पण बोल. आपला बदल नाही झाला का? तुम्हाला तीच वस्तू दिली. बाबांनी सगळ्यांना एकच वस्तू दिलेली आहे. पण करील तो कीर्तन कर. जो करील, जो करत नाही मग त्याला असे प्रश्न पडतात. कार्य आहे चळवळीचे, कार्य आहे चळवळीचे, तो करील तयाचे. त्याचे अधिष्ठान पाहिजे, आत्मयाचे. अधिष्ठान पाहिजे, आत्मयाचे. आत्मयाचे. आत्मा प्रकट व्हायला लागतं. आत्मा प्रकट झाल्याबरोबर बदल. कारण त्याने जीवाशिवाचे ऐक्य केलेलं आहे. तिथे जीवाशिवाचं ऐक्य झालेलं आहे. तेव्हा बदल झालाय तो. चित्तापर्यंत गेलाय. चित्तापर्यंत गेल्यावर तुम्हाला संतांची भाषा कळेल. तोपर्यंत संतांची भाषा कळणार नाही. जावेद्याच्या वंश तेव्हा कळेल. पाण्याचा माझा झोपलेली कायचा जावेद्याच्या वंशाकडे तेव्हाची कळेल. कारण जो अनुभव घेतो ना तोच बोलतो असा. अनुभव नाही घेता तुम्ही कसं बोलणार? मग तुम्ही प्रपंचाच्या बाधा करणार. मग हे बोलले असे ते त्यांचं ऐकलं आणि ते मी बोलतो अशा नाही. तुझा अनुभव सांग. छाती चौकपणे तुझा अनुभव सांग. तो बोललाय, ती बोललाय, तिचा अनुभव नकोय, तो त्याचं म्हणतोय. तुझा अनुभव सांग काय ते. तुझा अनुभव सांगशील तेव्हा खरे. याने बोललं त्याने बोललं मी ऐकलं ते नकोय. ते प्रपंचाच्या गोष्टी पण नकोय बरं का. पण बाबाला असं ठसून घ्या, असं ठसून घ्या. कधीच निघणार नाही. कधीच निघणार नाही. त्यांच्या नामाने त्यांच्या नामाने त्यांच्या नामाने तुम्हाला मुकला. श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा. रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. त्यांच्या नामाची कीर्ती आहे थोर. नाम घेऊन घालवली थोर. त्यांच्या नामाची कीर्ती आहे थोर. नाम घेऊन घालवली थोर. त्यांच्या नामाचा अनुभव कळाव. श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा. रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. नाम घेऊन झालो मी धन्य. सार्थक झाले कोटी जन्माचे पुण्य. नाम घेऊन झालो मी धन्य.
त्यातच झाले कोटी जन्माचे पुण्य या संसारातून झालो मोकळ श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा नारायण बाबा माझ्या काळजाचा तुकडा त्यांच्या भक्तीमध्ये आहे आनंद मला लागला नामाचा छंद त्यांच्या भक्तीमध्ये आहे आनंद मला लागला नामाचा छंद त्याने बदलवली माझी जीवन काळा श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा बाबा माझ्या काळजाचा तुकडा माझ्या बाबांनी केली कृपादृष्टी सारी ब्रह्ममय झाली ही सृष्टी माझ्या बाबांनी केली कृपादृष्टी सारी ब्रह्ममय झाली ही सृष्टी जन्म मरणाचा फेरा चुकविला श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा बाबा माझ्या काळजाचा तुकडा नारायण बाबा माझ्या काळजाचा तुकडा बाबा माझ्या काळजाचा तुकडा नाना बाबा माझ्या काळजाचा तुकडा कशी केली सृष्टी ब्रह्ममय जे जे दिसे भूत तया मानेचे बघ. हा भक्तियोग निश्चितच आहे. हा भक्तियोग निश्चित जे जाण जे तुम्हाला दृष्टीला दिसेल ते बाबांनी काय केलं आपल्या दाखवला हरिरूप हरिरूप दाखवलं. हरिरूप झाल्याच्या नंतर जिकडे पाहिले तिकडे आनंदी आनंद आनंदी आनंद पाहे तिकडे गोविंद पाहे तिकडे गोविंद सगळीकडे तुम्हाला मग भगवंतच दिसणार. पण आपल्याला आपल्या आशिक बुद्धी भरिष्ठ झालेली आहे बरं का भरिष्ठ झालेली आहे. मग आपल्याला नाही घालणार. त्याच्यासाठी बाबांनी बुद्धीचं वरिष्ठ घालवण्यासाठी काय केलं जेणे जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणत होते आज जो स्वरूपी घातले काय ते भ्रांती घालवण्यासाठी केलं नाम दिलं तुम्हाला ते नामस्मरण दिलं पण तरी आपली भ्रांती काय जात नाही. मग कधी घालवाल बाबांनो आपल्याला आता नका आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्यात आता तरी उघडी डोळे आता तरी उघड डोळे आणि जागेवर या भटकू नका इकडे तिकडे भटकू नका. त्या भटकंतीमुळे तुम्ही नामापासून दूर जाता आणि मग आपल्याला प्रश्न पडतो हे आहे का आता ते संतांनी करावं का तुला नाही अधिकार दिला तुलाही अधिकार दिलाय तुलाही तसंच बनवलेलं आहे. मग तूही तसाच वाग सत्य सांग सत्य बोल या गादीवरून वडाचं पान वडाची साथ आणि पिंपळाची साथ वडाला लावू नको. तिथेच सेवेला पूर्ण विराम देते तरी अवधार एक वेळे तुझे मग सर्व सुखाची पात्र होईल हे पृथ्वीचे उत्तर माझे उघड आहे का एवढं बोलून जे काय बाबांबद्दल बोलले असेल बरं का सरेली तैसी कटकट वाकडी का निकटे तेच सेवेला पूर्ण विराम कुंडली